वेलकम आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. विक्रांत वावरे आणि आशिष सुतार हे दोन बॅटर इशिका स्पोर्ट तरखड संघाकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. गावदेवी स्पोर्ट चिंचोली संघाकडून कल्पेश सापटे षटक क्रमांक 1, तर यस विक्रांत असेल. स्ट्राइक एंडला फलंदाज, नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज आशिष याला पण पाहतोय. तर गोलंदाजी क्रमांकावरती षटक क्रमांक 1 कल्पेश सापटे हाताळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर समोरच्या एंडने सुरुवात करेल या षटकाची. त्याच्या विरोधात आपण पाहतो बॅटर विक्रांत वावरे याला. डावखुरा त्याचा फलंदाज आहे. कल्पेश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. आता मात्र सुंदर फटका, चांगला कनेक्शन, प्रॉपर टायमिंग. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने अकाउंट मात्र ओपन केलेला आहे फलंदाज विक्रांत याने. स्वतःचा आणि संघाचा खाता उघडतोय. रेंज मध्ये चेंडू टाकला होता गोलंदाज कल्पेश याने. त्या रेंजला ओळखला आणि चेंडूला यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह करतोय. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. आणि षटकाराने आता मात्र अकाउंट ओपन झालेला आहे. श्री गणेश झालेला आहे इशिका स्पोर्ट तरखड या संघाचा. अतिशय चांगला प्रहार, चांगला बॅटिंग आपण पाहतोय विक्रांत याच्या माध्यमातून. गोलंदाज कल्पेश तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र शॉर्ट टर्म पूल. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी. पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आलेला आहे फलंदाज. अतिशय सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार प्राप्त करतो. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती चौकार प्राप्त करतोय. कैलाश कोठावले यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालेला आहे कल्पेश यासाठी. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 विकेट प्राप्त त्याने केले. तर कैलाश कोठावले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल कल्पेश याला. त्याची नोंद घ्यायची आहे कल्पेश याने. वेलकम बालकृष्ण किरकिरा, तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाज कल्पेश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने धावफलक आपण पाहतो. 10 धावा झालेल्या धावफलकावरती. फलंदाज विक्रांत वावरे. स्ट्राइक एंडला फलंदाज त्याला आपण पाहतोय. यावेळेस सुंदर फटका, अतिशय जबरदस्त फटका. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त फलंदाजी करताना दिसतोय फलंदाज विक्रांत वावरे. आता मात्र आक्रमक रूप त्याने धारण केलेलं आहे या फलंदाजाने. 2 षटकार 1 चौकारानिशी अतिशय चांगली बॅटिंग तो करतोय. वैयक्तिक 16 वरती तो खेळतोय विक्रांत. अतिशय विक्राळ रूप त्याने धारण केलेलं आहे. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर षटकार आणि चौकारांचा पाऊस पडताना दिसतोय. या 3 चेंडूमध्ये अतिशय सुंदर फलंदाजी करताना दिसतोय हा फलंदाज विक्रांत वावरे. स्ट्राइक एंडला आहे. आता मात्र गोलंदाजाने स्ट्राइक चेंज केलेली आहे. गोलंदाज कल्पेश राऊंड द विकेटने यावेळेस या चेंडूची सुरुवात करेल. राऊंड द विकेटने षटकातील 4था चेंडू. आता मात्र शॉर्ट पेच चेंडू. चेंडूला पोल पॉवरफुल. चेंडू सरळ निघून जाईल मैदानाच्या बाहेर. गोल 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकाराने धावसंख्येचा आलेख अतिशय जबरदस्त प्रमाणे उंचावतोय. धावसंख्या 22 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 4 चेंडू अद्यापर्यंत डिलिव्हर झालेले आहेत कल्पेशाचे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर भरपूर धावा त्याने खर्च केलेले आहेत. विचार करण्यास भाग पाडलेला आहे यावेळेस आई गावदेवी स्पोर्ट चिंचोली या संघाला कशा प्रकारे गोलंदाजी करावी. विक्रांत याने जबरदस्त बॅटिंग आहे, त्या जबरदस्त क्षमता आहे या बॅट्समनकडे. आणि त्या क्षमतेचा चांगल्या प्रकारे वापर करताना दिसतोय. अतिशय सुंदर फलंदाजी विक्रांत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज याला पण पाहतोय. डेफिनेटली एक हार्ड हिटर म्हणून तो अगदी नावारूपाला आलेला आहे. इशिका स्पोर्ट तरखड संघाकडून
तो यावेळेस बिलॉंग करतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला आहे कल्पेश. शॉर्ट पिच चेंडू. यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये चेंडूला खेळायचं कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू जाईल. आता मात्र निर्धाव चेंडू टाकून दिलेत 5. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या धावफलकावर 22 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विक्रांत वावरे अतिशय सुंदर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः षटकाराने चौकाचा पाऊस पाडलेला आहे या फलंदाजाने. आता मात्र गोलंदाज तयार. शेवटचा बॉल. आता मात्र ऑर्थोडॉक्स स्टाईल मध्ये चेंडूला टोलावतोय. चेंडू जाईल कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराने धावसंख्या 26 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 26 धावा. षटक संपलेलं आहे पहिलं. बिनबाद 26 धावा लागल्या गेलेल्या आहेत ऑन द बोर्ड. अतिशय सुंदर बॅटिंग विक्रांत वावरे. संपूर्ण 6 चेंडू त्याने फेस केले आणि अतिशय सुंदर बॅटिंग केली करताना तो दिसतोय. 3 षटकार 2 चौकारांशी 26 धावा त्याने बनवलेल्या आहेत आपल्या संघासाठी पहिल्या षटकामध्ये. आता पाहायचं आहे कशा प्रकारे दुसरा षटक कोणता गोलंदाज घेऊन येईल हे आपण येणाऱ्या षटकामध्ये पाहणार आहोत. संकेत भगले षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. कमी वयाचा हा गोलंदाज आहे. छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे. आता पाहायचं आहे यावेळेस कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आपल्या संघासाठी अतिशय चांगला गोलंदाज आहे. कमी वयाचा खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. चांगला कमबॅक करणं गरजेचं आहे कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा यायला होत्या. गोलंदाज तयार. पहिला चेंडू. आता मात्र लोवर फुल टॉस. चेंडूला ड्राईव्ह करतो. चेंडू जाईल ऑफ साईडच्या दिशेने. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्या ठिकाणी आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावाने फलंदाज आशिष स्वतःचं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या पोहोचत धावफलकावर 28 धावा वर पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. आता मात्र या षटकातील उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज संकेत भगले चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. चांगला लाईन विकेट टू विकेट चांगला लाईन आणि चांगला लेंथ मध्ये या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये कल्पेश याने भरपूर धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र कमी धावा खर्च कराव्या लागतील. जर एक चांगली गोलंदाजी करायची असेल तर डेफिनेटली चांगल्या लाईन चांगल्या टप्प्यावर चांगला नियंत्रण यावेळेस ठेवावे लागेल. गोलंदाज संकेत याला. संकेत तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू. अतिशय सुंदर फटका. चेंडूला पंच केलाय. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळलं. 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. तर या षटकाराने आशिष अतिशय सुंदर बॅटिंग करताना दिसतोय. 8 धावा त्याने केलेल्या आहेत. 2 चेंडूचा सामना करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस सुंदर फटका. ज्या प्रकारे विक्रांत बॅटिंग करत होता त्यानंतर आपण जर पाहिलं तर आशिष याने सुद्धा विक्रांत रूप धारण केलेलं आहे. आता मात्र लागोपाठ 2 चेंडूमध्ये 2 मोठे प्रहार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या तब्बल 40च्या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. अतिशय सुंदर फलंदाजी आशिष आणि विक्रांत याच्या माध्यमातून होताना दिसतंय. अक्षरशः पाऊस पाडलेल्या यावेळेस या 2 बॅटरने चांगला खेळ त्याच्या बॅटमधून होताना दिसतोय. आता मात्र संकेत भगले षटकातील 4था चेंडू असेल. यावेळेस सुंदर फटका. आणखीन एक मोठा प्रहार. मिळतील धावा या 6. सुंदर फटकेबाजी आपण पाहतोय. फलंदाज आशिष याच्या बॅटमधून लागोपाठ 3 चेंडूमध्ये 3 मोठे प्रहार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि धावसंख्या आता मात्र 46च्या घरामध्ये येऊन पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 46 बेनबाद 46 धावा झालेल्या आहेत ऑन द बोर्ड. 1.4 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 46 धावा. आता मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील. संकेत सुद्धा भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. ज्या प्रकारे धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज कल्पेश याने पहिल्या षटकामध्ये जास्त धावा खर्च करतो. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करतात आणि झेल मात्र काही पकडता आला नाहीये ऑन साइडच्या दिशेने.
परंतु चांगला एफर्ट, चांगला प्रयत्न होता झेल पकडण्याचा आणि या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 48 धावा लागल्या गेलेल्या आहेत. 48 विदाउट लॉस. शेवटचा चेंडू आपण पाहतो या षटकातील संकेत भगली खराब गोलंदाजी झालेली आहे. त्याच्या माध्यमातून सुद्धा खराब गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आता मात्र शेवटचा बॉल असेल या षटकातील. संकेत हा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर आशिष आणि विक्रांत हे 2 बॅटर आपण पाहतोय. काहीसं कानमंत्र दिलेला आहे विक्रांत आणि आशिष याला. नेक्स्ट बॉल. यावेळेस खेळाचा होता ऑनसाईडच्या दिशेने. चेंडू विकेट किपर चुकतोय. एक धाव मात्र कंप्लीट. पंच आमच्याकडे वळलेले आहेत. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. वाईड 1+1. एकंदरीत या 2 धावा मिळतील. 2 धावाने 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. अर्धशतक झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. या इशिका स्पोर्ट तरखड या संघाचा अतिशय सुंदर फलंदाजी होताना आपण पाहतोय आणि थोडासा प्रेशरमध्ये आलेला आहे तो म्हणजे संकेत भगली नावाचा गोलंदाज. भरपूर धावा त्याने खर्च केलेला आहे. वाईट चेंडूच्या हाताने सुद्धा केलेली आहे गोलंदाजाने. आता मात्र क्षेत्रक्षणामध्ये बदल करावा लागतो. या ठिकाणी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणाने डेफिनेटली थोडीशी आपण जर पाहिलं तारंबळ उडालेली आहे यावेळेस क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. आता मात्र गोलंदाज संकेत तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने फलंदाज विक्रांत साडे. यावेळेस सुंदर फटका चेंडू स्लाइस केला. चेंडू जाईल कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट. जास्त काही मिळणार नाही. षटक संपलेला आहे. दुसरं धावसंख्या धाव फलकावर 51 धावा लागल्या गेलेल्या आहेत. अजून सुद्धा 1 षटकाचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मध्ये पाहायचं कोणता गोलंदाज आई गावठी स्पोर्ट चिंचोडी पाटीलपाडा संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. अतिशय जबरदस्त फलंदाजी विक्रांत आणि आशिष या 2 बॅटरच्या माध्यमातून झालेली आहे. 50 धावांची पार्टनरशिप सुद्धा झालेली आहे. या 2 बॅटरच्या माध्यमातून एक चांगला खेळ दर्शवलेला आहे या 2 बॅटरने. विक्रांत आणि आशिष हे 2 बॅटर आपण पाहतोय. इशिका स्पोर्ट तरखड हा संघ निश्चितच एक जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. मागच्या स्पर्धेमध्ये डेफिनेटली बाकीपडा येथे निश्चितच चांगला क्रमांक त्यांनी पटकावला होता. आता मात्र पहिल्या सेमीफायनलमध्ये तो दाखल झालेला आहे. सचिन दळवी नावाचा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. समोरच्या दिशेने समोरच्या एंडकडून गोलंदाजी करेल. या षटकाची धावसंख्या धावफलकावर 51 धावा लागल्या गेलेल्या आहेत. कल्पेशाने 26 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आपण जर पाहिलं तर संकेत याने 25 धावा खर्च केला होता. आता मात्र चांगला बॅकफुट पंच. चेंडू जाईल डीप बॅक ऑफ द पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. अतिशय तंत्रशुद्ध फलंदाजी विक्रांत याची आपण पाहतोय. जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त बॅटर आहे इशिका स्पोर्ट तरखडा संघाचा. त्याच्या बॅटमधून हा फटका जरूर त्याने एक्झिक्यूट केलेला आहे डीप बॅक ऑफ द पॉइंटच्या दिशेने. या षटकाराने धावसंख्या आपण पाहतोय 57 धावा. आता मात्र काय करते अपील नाही होणार. परंतु आपण जर पाहिलं तर वाईड बॉलचा इशारा सुद्धा आलेला आहे पंचांचा. चेंडू जमीनला या ठिकाणी स्पर्श झालेला आहे. बॅट वाईड बॉलचा इशारा खेळायचा होता ऑन साईडच्या दिशेने. परंतु आपण जर पाहिलं तर डाऊन द लेग साईड चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज सचिन दळवी. 1 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करतो आहे गोलंदाज. षटकातील पुढील चेंडू असेल डिलिव्हर करण्यासाठी तयार. आता मात्र खेळायचा होता ऑन साईडच्या दिशेने. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव मात्र कंप्लीट. जास्त काही या ठिकाणी मिळणार नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 1च धाव, जास्त काही मिळणार नाहीये. 1 धावाने धाव फलक पुढे सरकली जाईल. 59 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 59. अतिशय सुंदर फलंदाजी. एकही गडी बाद झाले नाही. प्लस पॉइंट असेल इशिका स्पोर्ट तरखड या संघाची. धावसंख्या 59. सचिन चेंडू टाकून झाले 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा खर्च करतोय सचिन दळवी. अजून सुद्धा 4 चेंडू डिलिव्हर करायचे आहे. त्याच्या समोर आपण पाहतोय बॅटर आशिष याला आपण पाहतोय 3 षटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत. आता मात्र अतिशय सुंदर डिलिव्हरी. चेंडूवरती फिंगर रोल केले होते. अतिशय चांगला कमबॅक सचिन मार्फत होताना दिसतोय. स्लोअर 1चा मारा गतीमध्ये परिवर्तन त्याने केलेलं आहे. अतिशय चाणाक्ष नीती वापरलेली आहे. गोलंदाजाने चांगला कमबॅक तो करतोय या चेंडूवरती. फलंदाज आशिषाला काहीच समजत नाहीये. चेंडू जाईल निर्धाव. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल चिंचोडी या संघाला. आता मात्र चांगला कनेक्शन. परफेक्ट बॅट वरती चेंडूला घेऊन चेंडूला पाठवलाय
डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने धावसंख्येला आकार. धावसंख्या 65 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या 65. 65 धावा झालेल्या आहेत. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहतोय अतिशय जबरदस्त फलंदाजी आशिष आणि विक्रांत या 2 बॅटरच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त बॅटिंग करताना हे 2 बॅटर आपण पाहतोय. सायंकाळच्या सत्रामध्ये गोलंदाज तयार. यावेळेस लोवर फुल टॉस चेंडूला ऑन द राईज केलाय. चेंडू जाईल 1 बाउन्सने सीमारेषा पार. मिळतील धावा या 4 चौकार. धावसंख्या 69 झालेल्या आहेत. धावसंख्या 69. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकाचा. टॉस साठी यायचं आहे आई जीवदानी वालीव संघाचा कर्णधार. त्यानंतर पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. विनंती असेल आई जीवदानी स्पोर्ट्स वालीव संघाचा कर्णधार त्यानंतर पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए संघाचा कर्णधार टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. षटक संपलेल्या तिसरं. धावसंख्या धावफलकावर 70 धावा लागल्या गेलेल्या आहेत आणि 71 धावांचं टार्गेट भलं मोठं आव्हान. धावांचा डोंगर या ठिकाणी रचला गेलेला आहे. इशिका स्पोर्ट तरखड या संघाने विक्रांत आणि आशिष 2 बॅटर आपण पाहिले. त्याच्या बॅटवर अक्षरशः धावांचा पाऊस या ठिकाणी पाडला गेला. शेवटपर्यंत नाबाद राहिले हे 2 बॅटर. विक्रांत याचा विचार केला तर 28 धावा त्याने बनवल्या. त्यानंतर आशिष याने 23 धावांची खेळी केली. नाबाद राहिले 2 फलंदाज आणि 70 धावा बनवलेल्या आहेत. तरखड संघाने 71 धावांचं आव्हान या ठिकाणी समोर ठेवलेलं आहे. आई गावदेवी स्पोर्ट चिंचोडी पाटीलपाडा संघाच्या विरुद्ध पाहायचं आहे त्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल चिंचोडी संघाच्या माध्यमातून. भरपूर मोठं आव्हान मोठं आहे. भरपूर चांगली बॅटिंग करावी लागेल. सुरुवातीच्या षटकापासून षटकाराने डील करावं लागेल चिंचोडी या संघाला. इशिका स्पोर्ट तरखड वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट चिंचोडी पाटीलपाडा या 2 संघाच्या दरम्यान आपण पहिलं सेमीफायनल पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तरखड संघाला विनंती असेल वालीव संघाचा कर्णधार आलेला आहे. त्यानंतर पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए संघाचा कर्णधार तुम्हाला विनंती असेल टॉस साठी यायचं आहे. तो सुद्धा आलेला आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आलेला आहे. तर प्लीज सूरज भगले यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सूरज भगले जिथे कुठे असतील त्यांनी प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सूरजजी भगले यांना विनंती असेल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपण आपल्या शुभ हस्ते टॉस स्पिन केला जाईल. यस सूरजजी भगले आलेले आहेत. त्याच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आदरणीय सन्मान्य सूरजजी भगले चिंचोडी गावातील एक चांगले व्यक्तिमत्व त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. आता मात्र टॉस केला जाईल आमच्या या टॉस बॉक्समध्ये. निश्चितच महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या शुभ हस्ते या टॉस केला जाईल. पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए वर्सेस आई जीवदानी स्पोर्ट्स वालीव या 2 संघाच्या दरम्यान आपण पाहतोय आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. दुसरा फायनल आपण पाहणार आहोत. छापाचा कॉल दिलेला आहे. वालीव संघाने क्षेत्ररक्षण कळवायचं आहे. क्षेत्ररक्षण निर्णय आलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्वांचं करतोय. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. कल्पेश सापटे असेल स्ट्राईक एंडला. चेंडू जाईल निर्धाव. गोलंदाज पाहायचा आहे रवींद्र तांबडा असेल गोलंदाज. गोलंदाज ट्रॅक वरती
षटकातील दुसरा चेंडू असेल. यावेळेस चांगला फटका हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल. फलंदाज होईल बाद, तो म्हणजे कल्पेश सापटे. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. पहिला गडी बाद आई गावदी स्पोर्ट चिंचोडी पाटीलपाडा संघाचा झालेला आहे. कल्पेश सापटे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटवरती आला नाही प्रॉपर आणि चेंडू हवेमध्ये होता बराच काळ. सुंदर झेल टिपलेला आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी ऑन साईडच्या दिशेने पहिला गडी गारच झालेला आहे. चिंचोडी संघाचा कल्पेश सापटे शून्यावर बाद होऊन तंबूत परततोय. त्याच्या जागेवर न्यू बॅटर करण भगली स्ट्राईक एंडला असेल. करण आणि मंगेश या दोन बॅटरना चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. आता मात्र सरळ बॅटने चेंडूला ड्राईव्ह करतो. चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. एका धावाने अकाउंट ओपन झालेलं आहे. चिंचोडी संघाचं एका धावाने अकाउंट ओपन करतोय फलंदाज करण भगली स्वतःचं. गोलंदाज रवींद्र तांबडा याला पण पाहतोय. 3 चेंडू त्याने डिलिव्हर केलेल्या. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव त्याने या ठिकाणी खर्च केलेली आहे. अतिशय चांगली लाईन आणि लेंथमध्ये गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. यावेळेस पुन्हा अतिशय सुंदर फटका. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने मंगेश स्वतःच खातं उघडतोय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 7 धावा लागल्या गेलेल्या. धावसंख्या 7. एक गडी बाद 7 धावा. भरपूर मागे पडताना दिसतोय, कमी पडताना दिसतोय चिंचोडी हा संघ, कारण भरपूर धावा खर्च केल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये चिंचोडी या संघाने. त्याचाच परिणाम झाला. यावेळेस आपण जर पाहिलं तर सुरुवातीच्या षटकापासून हाणामारी या ठिकाणी करावी लागेल. गोलंदाज रवींद्र तांबडा. षटकातील पुढील चेंडू असेल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. आता मात्र चांगला कनेक्शन, प्रॉपर टायमिंग. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार आणि आयवा कॅच या ठिकाणी पकडला गेलेला आहे प्रेक्षकांच्या माध्यमातून. त्याने यायचं आहे. सकाळच्या सत्रामध्ये ज्या प्रेक्षकाने कॅच पकडला होता तोच क्षेत्ररक्षक मला वाटतं त्या ठिकाणी तैनात आहे. यस, आपल्या निश्चित चांगला झेल टिपलेला आहे यावेळेस प्रेक्षकाने. आता मात्र समोरच्या एंडने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट. जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने स्ट्राईक मात्र रोटेट केलेली आहे. धावसंख्या 14 धावा लागल्या गेलेल्या आहेत. षटक संपलेलं आहे पहिलं. धावसंख्या 14 धावा लागल्या गेल्यात. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 57 धावांची गरज असेल. 12 चेंडू 57 धावांची गरज. नक्कीच 10 मोठे षटकार मारावे लागतील सामना जिंकायचं असेल तर. यावेळेस चिंचोडी या संघाला मोठे प्रहार षटकार आणि चौकाराने डील करावे लागेल. 57 धावांची गरज. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज आशिष सुतार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पहिला चेंडू असेल. मंगेश ताडे. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटमध्ये प्रॉपर आला नव्हता. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. 2 धावाने धावफलक पुढे सरकली जाईल. 16 या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. आशिष सुतार पहिल्या चेंडू टाकून झाले. 2 धावा खर्च करतोय. आता मात्र 5 चेंडूमध्ये पायचा कशा प्रकारे गोलंदाजी करेल. स्ट्राईक एंडला फलंदाज मंगेश बागले. अतिशय जबरदस्त कामगिरी त्याला करावी लागेल. धावा भरपूर मोठ्या आहेत, चांगला बनवायच्या आहेत. यावेळेस शॉर्ट पे चेंडूला हुक केलाय. चेंडू जाईल आता मात्र डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुंदर फटका आपण पाहतोय. शॉर्ट पे चेंडू टाकला होता गोलंदाज आशिष याने. त्या चेंडूला बॅकफूट वरती येऊन चेंडूला हुक करतोय बॅटर मंगेश बागले आणि चेंडूला पाठवते डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी या षटकाराने धावसंख्या आपण पाहते 22च्या घरामध्ये पोहोचलेली आहे. आशिष सुतार. षटकातील तिसरा चेंडू असेल. आता मात्र सुंदर चेंडू विकेट किपर चुकतोय. चेंडू जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने धावसंख्या आपण पाहतोय 26 वर पोहोचली गेली आहे. धावसंख्या 26 लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहतोय. दुसरा षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज आशिष सुतार अद्यापर्यंत 3 चेंडू डिलिव्हर केलेले. 3 चेंडूमध्ये 12 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. षटकातील 4था चेंडू असेल.
आता मात्र चांगला फटका, शॉट ऑन पॉल, चेंडू जाईल काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. आपण पाहतोय काय पलटवार केलेले यावेळेस मंगेश बगली याने. जबरदस्त बॅटिंग, चांगला टच मध्ये आहे हा फलंदाज आणि या षटकाराने धावसंख्या 32च्या घरामध्ये पोहोचलेली आहे. जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न मंगेशच्या बॅट मधून होताना दिसते. ईट का जवाब बल्ले पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से यहाँ पर आता हुआ मंगेश बगली के बैट से आप देख सकते हैं क्या जबरदस्त बैटिंग हो रही है यहाँ पर मैदान के बीच. गोलंदाज तयार. आशिष षटकातील 5वा चेंडू असेल, राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र लोवर फुल टॉस, परंतु चेंडू बॅटवर प्रॉपर आला नाहीये. चेंडू जाईल एका टप्प्याने बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 36 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. अद्यापही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. भरपूर धावा खर्च करतोय गोलंदाज आशिष. रिव्ह्यूची डिमांड या ठिकाणी केलेली आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे यावेळेस रेफर केलेला आहे डिसिजन. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन रेफर केलेला आहे. पाहायचं काय घडते मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या पंचांचा अजून सुद्धा इशारा आलेला नाहीये, निर्णय आलेला नाहीये. वेट फॉर द अंपायर डिसिजन. यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांनी आपला निर्णय कळवलेला आहे. चांगला चेंडूची नोंद, परंतु 4 धावा मिळतील. या फटक्यावरती धावसंख्या 36 धावा झालेल्या आहेत. आशिष सुतार याच्या विरोधात चढवलेला हल्ला आपण पाहतोय. मंगेश बगली याचा जर विचार केला त्याच्या बॅट मधून 4 उत्तुंग षटकार, 2 खणखणीत चौकार, जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. यावेळेस मंगेशाच्या बॅट मधून होताना जसं एका हाती किल्ला लढवत आहे आपल्या संघासाठी. आता मात्र इज ऑन हार्ड स्ट्राईक वरती तो आहे. 7 चेंडू आणि 35 धावांची गरज. अतिशय जबरदस्त मॅच आपण पाहतोय. चिंचोळी वर्सेस इशिका स्पोर्ट तरखड. आशिष तयार. षटकातील शेवटचे चेंडू असेल मंगेश साडे. आता मात्र चांगला फटका, हवाई सफर, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने धावसंख्या 42 धावा 42 झालेल्या आहेत. 29 धावांची गरज. 6 चेंडू 29 धावांची गरज. आपण पाहतो काय मोमेंटम यावेळेस शिफ्ट केलेला आहे बॅटर मंगेश भगली याने. अतिशय जबरदस्त फलंदाजी होताना दिसते त्याच्या माध्यमातून. संघाच्या 42 धावा आहेत आणि त्यामध्ये एकट्याचे 41 धावा आहेत बॅटर मंगेशाची. काय जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय. अतिशय सुपर फलंदाजी आपण पाहतोय मंगेशाची झालेली आहे या दुसऱ्या इनिंग मध्ये. आता मात्र 29 धावांची गरज. 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 बॉल रिमेनिंग आपण पाहतोय असा समीकरण येऊन ठेपलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 29 धावांची गरज असेल. गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता कोण येतोय? विक्रांत वावरे हा गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. विक्रांत याला जर 29 धावा डिफेंड करायच्या असतील डेफिनेटली चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि मंगेश याला स्ट्राईक पासून दूर ठेवावं लागेल. गोलंदाज विक्रांत याला. तर स्ट्राईक एंडला फलंदाज करण. वैयक्तिक 1 या आकड्यावरती खेळतोय. गोलंदाज तयार विक्रांत वावरे.
ज्याने अतिशय चांगली बॅटिंग केली होती पहिल्या इनिंगमध्ये, तोच गोलंदाज आता मात्र षटकातील पहिला चेंडू असेल. आता मात्र डाऊन द लेग साइड चेंडूची हाताळणी, खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने, वाईटचा इशारा आलेला आहे पंचांचा. एक धाव मात्र अतिरिक्त मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या झाली धावफलकावर 43 धावा झालेल्या आहेत. 28 धावांची गरज, 6 चेंडू. काय जबरदस्त प्रेशर आपण पाहतोय यावेळी. जर पाहिलं तर डेफिनेटली इशिका स्पोर्ट तरखड संघाच्या वर प्रेशर निर्माण झालेला आहे. आता मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडूच्या खाली शतक खेळण्याचा प्रयत्न, परंतु झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. या प्रकारची झेल मात्र सोडून चालणार नाहीये. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जाते क्रिकेटच्या भाषेमध्ये. आणि आता मात्र जर पाहिलं तर कॅच मात्र ड्रॉप झालेला आहे. प्रयत्न मात्र केले होते समोरच्या क्षेत्ररक्षकाने. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज मंगेश भगले याला आपण पाहणार आहोत. 4 षटकार मारले तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल कैलास कोठावले यांच्या माध्यमातून. आता मात्र हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, झेल इज ड्रॉप. आपण पाहतोय या 2 धावा मात्र कंप्लीट. झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु जर पाहिलं तर प्रयत्न मात्र कमी राहिला, पडला गेला. आणि थोडीशी दुखापत आपण पाहतोय मंगेश याला झालेली आहे. डेफिनेटली क्रॅम्प आलेला आहे. धावत असताना स्प्रे घेऊन जायचा विनंती असेल, अवेलेबल असेल तर प्लीज घेऊन जायचं आहे. रिलीज प्ले घेऊन जायचं आहे. तर अतिशय जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय मंगेश भगलेच्या बॅटमधून होताना दिसते. 10 चेंडूमध्ये 43 धावा त्याने बनवलेल्या आहेत. एकट्याच्या 43 धावा आहेत. डेफिनेटली चांगला प्रत्युत्तर देतोय आपल्या संघासाठी. एक जबरदस्त कामगिरी, चांगला लढा आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून हा दिला जातोय. आता मात्र तो थोडासा यावेळेस दुखापत झालेला आहे, पायांवरती क्रॅम्प आलेला आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक, धावसंख्या धावफलकावर 46 धावा लागल्या गेलेल्या आहेत. तर यावेळेस ऑल इज वेल असं म्हणत असताना आपण पाहतोय मंगेश याने हा इशारा दिलेला. स्ट्राईक एंडला यावेळेस सज्ज झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र स्ट्राईक एंडला काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला मंगेश खेळतोय वैयक्तिक 43 या आकड्यावरती. गोलंदाज विक्रांत तयार. यावेळेस सुंदर फटका, चेंडूला स्लॉक केलं, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकाराने 49 वरती पोहोचलेला आहे फलंदाज मंगेश भागले. 49 धावा झालेल्या आहेत एकट्याच्या. आता मात्र एका धावेची गरज असेल, अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी एका धावेची गरज असेल. मंगेश याला पाहायचं आहे कशा प्रकारे आपली हाफ सेंचुरी पूर्ण करेल किंवा विक्रांत वावरे हा गोलंदाज कमबॅक करेल हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज विक्रांत तयार. षटकातील 4था चेंडू असेल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, बॅटची एज लागून जाईल, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 2 धावा मात्र कंप्लीट आणि या 2 धावाने स्वतःच 50 धावा पूर्ण केलेल्या हाफ सेंचुरी कंप्लीट केलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये अतिशय जबरदस्त प्रत्युत्तर दिलेलं आहे या फलंदाजाने. आणि डेफिनेटली टाळ्यांचं गडगडाट बॅट दाखवायची आहे, प्लीज अभिवादन करायचं आहे प्रेक्षकांचा. 50 धावा त्यांनी कंप्लीट केलेल्या आहेत. 51 धावा वरती तो खेळतोय हा बॅटर. आता मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि भरपूर धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. यावेळेस सुंदर फटका, आणखी एक मोठा प्रहार, चेंडू जाईल का सीमापार, तर नाही. सुंदर झेल, फलंदाज बाद मंगेश भागले. बॅक टू द पवेलियन, गॉन. अतिशय चांगली बॅटिंग केली, शेवटपर्यंत एक हाती किल्ला लढवला आणि थोडासा कमी पडला गेला. मंगेश भागले झेल देऊन तंबूत परततोय. डेफिनेटली अतिशय चांगली बॅटिंग केली दुखापतग्रस्त असताना. डेफिनेटली चांगली कामगिरी त्याच्या बॅटमधून होताना दिसते. 51 धावा त्याने बनवलेल्या आहेत.
करण भगली नव्याने झालेला फलंदाज स्ट्राईक एंडला असेल. यावेळेस चांगला फटका, परंतु धाव मात्र मिळणार नाहीये आणि सामना मात्र जिंकतोय तो म्हणजे इशिका स्पोर्ट तरखड आणि फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन इशिका स्पोर्ट तरखड आणि हार्ड लक आई गावदेवी स्पोर्ट चिंचोडी पाटीलपाडा. इशिका स्पोर्ट तरखड फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. या संघाने चांगली कामगिरी झालेली आहे त्यांच्या माध्यमातून. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण सुद्धा अतिशय चांगलं झालेलं आहे त्यांच्या माध्यमातून आणि फायनल मध्ये अतिशय चांगला दिमागदारात प्रवेश केलेला आहे या संघाने. कमनशिबी राहिला आई गावदेवी स्पोर्ट चिंचोडी हा संघ. एक हाती लढा दिला फलंदाज मंगेश बगेली याने, परंतु त्यावेळेस आपण जर पाहिलं तर शेवटच्या क्षणा